कारण आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। कारण निवडणुकीचा निकाल लागला, त्या निकालानंतर आता पराभवाची कारणं शोधली जाती आहे उद्धव गटाकडून। कारण आता उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे। उद्धव ठाकरेंनी पराभवानंतर सर्व पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली। उमेदवारांकडून पराभवाची कारणं जाणून घेणार आहेत। मातोश्री येथे उद्धव ठाकरेंनी ही पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे। विधानसभेमध्ये मोठ्या पराभवाने ठाकरे गटाला अपयशाला सामोरं जावं लागलं आहे, त्यावर आज चिंतन बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे हे पराभूत उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत आणि पराभवाची कारणं जाणून घेणार आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित असं यश उद्धव ठाकरेंना मिळालं नाही, त्यामुळे आता या पराभवावर आत्मचिंतन केलं जाणार आहे आणि जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना मार्गदर्शन देखील उद्धव ठाकरे करतील आणि पुढची रणनीती ठरवण्याबाबतची ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। या संदर्भातले ताजे अपडेट्स देत आहेत महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी। महेंद्र, काय ही बैठक बोलवलेली आहे? कोणकोणते आमदार इथं या बैठकीसाठी उपस्थित आहेत? सुरुवात झाली आहे का बैठकीला? काय या संदर्भातली माहिती मिळते? नक्कीच श्रेयस, जे ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार आहेत ते सर्वच्या सर्व या ठिकाणी उपस्थित होते। बैठक आतमध्ये सुरू आहे। काही आमदार आहेत ते बाहेर आले होते। त्यांनी असं बोलणं जास्तीत जास्त सांगितलं की एकंदरीत निवडणूक प्रक्रिया होती जी ईव्हीएम मध्ये काही गोंधळ झाला होता, या सगळ्या तक्रारी त्या उद्धव ठाकरे यांना सांगितल्या। त्या मतमोजणीमध्ये खूप तफावत आढळून आली। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जो आहे तो ईव्हीएम विरोधात जो आहे तो विरोध आहे तो मोठ्या प्रमाणात दर्शवण्यास सांगितलंय। आपल्या ज्या विभागातून ज्या उमेदवारांना या प्रक्रियेत जावं लागलंय तर त्यांनी कमीत कमी व्हीव्हीपॅट जे आहेत त्या कमीत कमी 5% व्हीव्हीपॅट मतांची तपासणी झाली पाहिजे आणि तसे आदेश आहेत ते उद्धव ठाकरेंनी त्या पराभूत उमेदवारांना दिले आहेत। त्यामुळे आजच्या बैठकीत एकंदरीत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनच्या संदर्भात सगळा जो रोष आहे तो व्यक्त केला आणि आगामी येणाऱ्या काळात जो आहे तो ईव्हीएम या मशीन घोटाळ्या संदर्भात महाविकास आघाडीकडून एक जी तयारी केली जाते। जी, धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या या माहितीसाठी।